त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल आजपर्यंत जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल, फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक घेऊन आपण ते पाहत असाल तर मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होईल तो आपल्याला डायरेक्ट पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार नाही। मित्रांनो, कधी कधी कामाच्या गडबडीत हे झालेले व्हिडिओ मी इतर ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा वेळ मिळत नाही किंवा लक्षात असत नाही, त्यामुळे कदाचित तो आपल्याला पाहता येत नाही, मग आपल्याला मेसेज करावे लागतात। जर आपण स्वतः तो लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉन दाबलं असेल तर तो आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब करा। आपले प्रेम मला मिळत आहे, आपण स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा जे लिहितात कमेंटमध्ये, त्यामुळे मलाही उत्साह येतो। मित्रांनो, आम्ही सुद्धा खूप कष्टाने हे व्हिडिओ करतो, याचा नक्की लाभ घ्या। हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे, हे 7 ते 13 ऑक्टोबर 2024 चे असणार आहे, नक्की पहा। 7 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य धनु राशी। या सप्ताहात उष्णते संबंधित आजार आपल्याला पुन्हा एकदा त्रासदायक ठरू शकतात। जर आपल्याला परंपरेने कुटुंबातून आलेले एखादे उष्णतेचे आजार असतील तर त्याकडे आपण विशेष लक्ष द्या आणि त्यानुसार आपण आरोग्याची काळजी घ्या किंवा त्याच्यावरती पथ्य पाणी आपण घ्या। अन्यथा अशा आजारांमुळे आजार वाढून, आता काही वाटणार नाही त्याबद्दल तुम्हाला, तर आजार वाढून ते नंतर मोठ्या प्रमाणात काही घडू शकतात। तर आरोग्य सांभाळायचं आहे। परत त्याचबरोबर अग्नी संबंधित, विद्युत उपकरणासंबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा सांभाळून हाताळायच्या आहेत। भाजणे वगैरे, शॉक लागण्याच्या काही गोष्टी कदाचित घडू शकतात। जर घडल्याच वाटल्या तर नक्की मला कमेंट करून सांगा, बाबा खरं या सप्ताहात तसं घडलं आहे म्हणून एक कमेंट करा। तर नाही घडलं तर अतिउत्तम आहे, परंतु तसा भास झाला होता, काही काही जळता जळता भासता भासता राहिलं होतं का, शॉक लागता लागता, अशा जरी घटना घडल्या तरी मला कळवा। परंतु माझा अभ्यास मी करण्यासाठी, अभ्यास वाढवण्यासाठी, म्हणजे चांगलं काही शिकता येईल ना त्यातून आपल्याला, म्हणजे आपलं प्रिडिक्शन नीट होत आहे का, येत आहे का याच्यासाठी, किंवा ह्या सप्ताहात नाही झालं तर पुढील सप्ताहात जरी झालं तरी एकदा मला कळवा। पण कदाचित अंदाज चुकू शकतो, परंतु आहे ढोबळ मनाने ते योग्य आहे। तर आगीच्या कडे जरा कुठलीही गडबड न करता सांभाळून आपल्याला कामे करायचे। नोकरीत कामकाजाकडे जरा आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे, कारण बाहेरील काहीतरी आता सध्या माहिती आपल्याला काय काय गोष्टी आपल्या बाबतीत घडत आहेत, घडवीत आहेत, तर याचा आपल्या मनावरती परिणाम होऊन आपल्याला आपल्या कामाकडे, नोकरीकडे, व्यवसायाकडे एकनिष्ठ राहून कॉन्सन्ट्रेशनने काम करता येणार नाही, एकाग्रताने काम करता येणार नाही। त्यामुळे त्याचा मोठा नुकसान आपल्याला भोगावं लागू शकतो। आपल्या चुकांमुळे वरिष्ठांचा आपल्याला रोज सहन करावा लागू शकतो, तर याकडे लक्ष द्या। त्याचबरोबर वरिष्ठांची किंवा आपल्या प्रियजनांची, कामावरील लोकांची, व्यवसायातील लोकांचे, जे आपले ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहेत यांची मर्जी कशी संपादन करता येईल, त्यांची आपल्यावरती कशी मर्जी राहील, यासाठी आपण या सप्ताहात विशेष प्रयत्न करा। का, समजा एखाद वेळी काही चुका आपल्याकडनं घडले, काहीतरी नुकसान झाले तर ते सांभाळून घेतील, सांभाळून नेतील आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला प्रेरणा, शक्ती, आशीर्वाद, मदत काहीतरी करतील। पण हेच जर आधीपासून रागावलेले असतील, मी काय म्हणतो लक्षात घ्या, हेच जर आधीपासून रागावले असेल, अशा काही गोष्टी घडल्या तर ते आणि जास्त रागावतील किंवा जास्त नुकसान, त्रास होऊ शकतो। तर या गोष्टी आपल्याला या सप्ताहात लक्ष द्यायच्यात। प्रवास घडू शकतो, प्रवासात सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे, काळजीपूर्वक प्रवास करायचा आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 11 आणि 13, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे निळा किंवा जांभळा, या दोन्ही रंगांचा आपण वापर करून घेऊ शकता। आपल्या राशीप्रमाणे आपल्याला जी ह्या सप्ताहामध्ये रेमेडीज करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण ज्या ज्या काही देवी उपासना करतो त्याचा आपल्याला लाभ होतो। जर आपल्याला अभ्यासात अडचणी येत असतील तर आपण सरस्वतीची उपासना करा, या कुंदेंदू हा जो श्लोक आहे तो म्हणा, किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा रोज पाठ करा। धनासंबंधित एखाद्याचा प्रश्न असेल तर आपण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा किंवा महालक्ष्मी अष्टक दिवसातून 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा। 3 वेळा म्हणायचं तर प्रतिवेळी 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सकाळ दुपार। एककाले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालमिया पडे नित्यम धनधान्य समन्विता, त्रिकालमिया पडे नित्यम महाशत्रू विनाशनम असं सांगितलं। तर तिन्ही काळामध्ये आपण 8 वेळा तो प्रयत्न करा म्हणण्याचा।
आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल. महाकालीची सुद्धा उपासना करत असेल तर आपल्या कुलदेवतेचा जप करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल. मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे मी आपल्याला या नवरात्रीतल्या उपासना सांगितल्या आहे. आपण मुद्दाम करा, याचा नक्की लाभ होतो. कारण नवरात्रीमध्ये हा जागरांचा दिवस असतो आणि या नवरात्रीमध्ये आपण जे काही लहान लहान अनुष्ठान सुद्धा करतात ना, त्या लहान अनुष्ठानाचे आपल्याला शतपटीने फळ मिळतं. आणि ज्या काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना त्याची सिद्धी सुद्धा प्राप्त होते. म्हणजे सिद्धी हेतू एखादं अनुष्ठान केलं असता त्याच्यात सिद्धी प्राप्त होते. या नवरात्रीच्या काळात तुम्ही विचार करणार नाही, नवरात्रीचं देवीचं करतात, त्यासोबत लोक गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात, इतर देवीची अनुष्ठानं करतात, शंकराची आराधना करतात, विष्णू वल्लभाची सुद्धा आराधना करतात. तर का करतात? तर हा जो 9 दिवसांचा जो काळ आहे नवरात्रीचा, शारदीय नवरात्रोत्सव, हा फक्त देवीसाठी नाहीये, तर सिद्धी ही देवी दाता आहे. म्हणजे सिद्धिदाता ही देवी असल्या कारणाने सिद्धिकारक ज्या काही गोष्टी आपण करतात त्याचा लाभ होतो. या काळामध्ये आपण मुद्दाम महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या कुलदेवतेचा सतत जप करा. या महालक्ष्मी अष्टक जर सिद्ध झाले तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. मित्रांनो, अजूनपर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील, त्यांना, तुम्हाला आणि मलाही त्याचा लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हे नवरात्री शारदीय उत्सवाच्या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा.